सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी 5 मार्च रोजी सापळा रचून मंडलाधिकाऱ्यांच्या खासगी चालकास 7,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। या प्रकरणी मंडलाधिकारी विजया नाईक राहणार इसबावी तालुका पंढरपूर व त्यांचा खासगी चालक वैभव मोरे राहणार मुंडेवाडी तालुका पंढरपूर याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र लाभांते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे। यातील तक्रारदार विनोद सीताराम सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तावर असलेल्या हरकतीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून 7/12 उतार्यावर नाव नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी नाईक यांच्या वतीने 10,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। तडजोडीनंतर ही रक्कम 7,000 निश्चित करण्यात आली। तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष केली। त्यावेळी मंडलाधिकारी नाईक यांनी चालक वैभव मोरे यांच्या मार्फत लाच मागणीस दुजोरा दिल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर गुरुवारी संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला। सापळा कारवाई दरम्यान चालक वैभव मोरे यांनी तक्रारदाराकडून 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले।